नमस्कार मंडळी, मी गौरी आणि आज ना मी तुम्हाला एक अशी गोष्ट शेअर करणार आहे. ती जर तुम्ही ऐकलं ना, तुम्ही पण खूप जास्त हसू पडाल. ती म्हणजे कोणती? तर आमचं लग्न झाल्यानंतर ना पंढरीने कोणता उखाणा घेतलेला हे मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्या अगोदर ना मी माझं रुटीन शेअर करते. सकाळी मला देवपूजा करायची होती, त्याच्यामुळे देवाची भांडी स्वच्छ घासून घेतली आणि छान अशी देवपूजा केली आणि त्याच्यानंतर ना मी दुकानात गेले. आज दिवसभर तर असाच सारखा पाऊस चालू होता. बंद चालू, बंद चालू. कधी-कधी तर उन्हात पण पाऊस पडत होता. त्याच्यामुळे आमची तर आज दिवसभर थोडी धावपळच झाली. संध्याकाळी घरी आलो ना, मला खूप जास्त वेळ झाला. अगदी 9:30 वाजले. तोपर्यंत ज्या काही भाजीवाल्या होत्या ना, त्या सगळ्या निघून गेल्या होत्या. त्याच्यामुळे मला भाजी तर काही भेटली नाही. पण मी असं ठरवलं, की आज बाबा संध्याकाळी सिंपल असं दाल खिचडी वगैरे बनवायचं. मग मी दाल खिचडीच वगैरे बनवली आणि पापड भाजले. त्याच्यानंतर ना, आता मी तुम्हाला सांगते, की आमचं लग्न झाल्यानंतर ना, पंढरीने कोणता उखाणा घेतलेला. तर ना, पंढरीने असा उखाणा घेतलेला आहे बाबा, की आमचं लग्न झालं म्हणून सगळ्यांनी वाजवल्या टाळ्या आणि गौरीचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. आता हे उखाणा ऐकून एवढी जण सगळी हसत होती. माझ्याकडे बघू-बघू हसायची. तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या नवऱ्याने काय उखाणा घेतलेला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.